सूर्यवंशीचं प्रकरण असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचं जे RSSच्या कार्यालयावरती धडक असा मोर्चा असेल आणि नुकतंच मुंबई येथे राज्याच्या महिला आयोगाच्या जे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या स्टेटमेंट बद्दल जे वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढलेला होता, हे सर्व विरोधक बाजू जी वंचित बहुजन आघाडी मांडत आहे ही खरंच एक ऍक्टिव्हनेस वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे। याचाच एक प्रकार आपण लातूर मध्ये पाहतो आहोत की लातूर मध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जवाब दो हे धरणे आंदोलन होते आहे। तर त्याबद्दल तिथे असलेले पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपण सवाल विचारणार आहोत। नेमकं काय त्यांनी हे आंदोलन करण्यामागची भूमिका काय आहे हे विचारणार आहोत। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे महासचिव इथे रोहित सोमवंशी आहेत, त्यांना आपण पहिला विचारणार आहोत। आज जे जवाब दो आंदोलन होत आहे त्याबद्दल तुम्ही पहिल्यांदा काय सांगाल? आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जबाबदार आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये डॉक्टर मुंडे मॅडम यांचं जे आत्महत्येचं प्रकरण आहे संपूर्ण महाराष्ट्राने या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्या आत्महत्या प्रकरणामध्ये गृहमंत्री खात्याचा जो PSI होता तोच आरोपी निघालेला आहे आणि त्या निघालेल्या आरोपीच्या साठी हे शासन किती पाठीशी घालत आहे आणि त्या ठिकाणी रुपालीताई पाटील चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा त्या महिला डॉक्टरच्या बाजूने उभे राहणं अपेक्षित होतं, परंतु त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या डॉक्टर मुंडे यांच्या चरित्राचं हनन करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी महिलांच्या वतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता, परंतु त्या मोर्चा दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी केलेला आहे आणि त्या ठिकाणी जो महिलांचा मोर्चा निघालेला होता त्यांना मारहाण त्या ठिकाणी केलेला आहे। त्याच्या निषेधामध्ये हा या ठिकाणी जबाबदो आंदोलन आम्ही केलेलं आहे। ओके, आपल्या सोबत आहेत महिला पण येथे आंदोलन करतात दिसत आहेत। मॅडम, तुम्हाला विचारायचं आहे की या सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत असं तुम्हाला वाटतंय का? सर्वांना जय भीम। मी सुजाता अजनीकर, लातूर शहराध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडीची। आपण बघतोय आज महिलाच काय तर लहान मुली सुद्धा सुरक्षित नाहीयेत, म्हणून या सरकारला जवाब दो आंदोलन धरणे आंदोलन आम्ही आज इथे उभं केलेलं आहे। या आंदोलनामागे आपण बघतोय की ज्यांना न्याय मिळायला पाहिजे त्यांना न्याय मिळत नाही आणि ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्यांचं स्वागत केलं जात आहे। हे सरकार असंच आहे का? कधी मुली आणि महिला सुरक्षित होणार या बाबतीतला विचार आम्ही घेऊन पुढे आलो आहोत। ओके, मी सरांना दुसरा एक प्रश्न विचारतोय की हे जे अजित पवार यांचा मुलगा जो पार्थ पवार आहे याला कुठेतरी पाठीशी घालून दुसऱ्याला बळीचा बकरा बनवला जातोय का असं तुम्हाला काय वाटतंय? 100% त्यासाठीच आपण लातूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी लातूर शहरच्या माध्यमातून आपण हे धरणे आंदोलनामध्ये तोही विषय घेतलेला आहे। जे काही महारवतनाची जे काही जागा आपण कोरेगाव पार्क या ठिकाणी 2-3 दिवसापासून जे प्रकरण आपण मीडियाच्या माध्यमातून पाहत आहोत, तर त्यामध्ये तिथं सांगितलं जात आहे, महसूल मंत्री बावनकुळे म्हणतायत की आम्ही त्याच्यामध्ये जे सही करणारे आहेत आणि सही करून घेणारे आहेत यांच्यावरती आम्ही आरोपपत्र दाखल केलेलं आहे। पण मी त्यांना विचारू इच्छितो, ज्या कंपनीच्या माध्यमातून सही करणारे आहेत त्यांच्यावर 1% मध्ये असणाऱ्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि 99% शेअर होल्डर जो आहे तो अमेडा कंपनीचा पार्थ पवार याच्यावर तुम्ही कधी गुन्हा दाखल करणार? तो कशामुळे तुम्ही पंखा खाली घेतलेला आहे? तो अजित पवार या उपमुख्यमंत्री त्यांचा सुपुत्र असल्यामुळे तुम्ही त्याला पंखा खाली घेतलेला आहे का? हा आमचा स्पष्ट आरोप त्यांच्या समोर आहे आणि या आरोपावरच अमेडा कंपनीचा मालक पार्थ पवार असण्यावरच या राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी नैतिकता सांभाळून थोडी तरी नैतिकता दाखवून आपण या पदाचा राजीनामा द्यावा आणि या प्रकरणामध्ये आपलं पद कुठे येऊ नये यासाठी तुम्ही म्हणता ना महिनाभरामध्ये समितीचा अहवाल येईल, मग महिनाभर तुम्ही पदाच्या बाहेर व्हा ना। अजित पवारांनी या महाराष्ट्रामध्ये किती घोटाळे केलेले आहेत हे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी पासून बाजूला सरकून जे काही भाजप सोबत जे साठलोट केलेलं आहे हे देखील या महाराष्ट्राला माहिती आहे। महाराष्ट्राच्या जनतेला येड्यात काढू नका, तुमच्या भ्रष्टाचाराचा भस्म्या तुम्हाला झालेला आहे आणि ह्या अजगराचं तोंड दाबण्यासाठी वंचित बहुजन आघाडी खंबीर आहे। ओके, नक्कीच। आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी जाऊन
संपदा मुंडे यांच्या घरी व्हिजिट केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, प्रकाश आंबेडकर साहेब योग्य प्रकारे बाजू मांडू शकतील? नक्कीच, कारण प्रकाश आंबेडकर साहेब हे बऱ्याच प्रकरणामध्ये त्यांनी साथ दिलेली आहे. प्रकरणामध्ये जिथे गुन्हा झालेला आहे तिथे त्यांनी त्या गुन्ह्याला योग्य प्रकारचा न्याय दिलेला आहे. आपण आत्ताच बघतोय सोमनाथ सूर्यवंशी जे परभणीचे होते त्यांना सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी न्याय दिलेला आहे. आणि अशा अनेक केसेस आहेत जिथे बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा वक्तव्य केलं तिथे न्यायालय सुद्धा थांबलेलं आहे आणि बघत आहेत की आपण कुठल्या विचारावर आपण ठाम राहिलं पाहिजे हे बाळासाहेबांना कळत आहे. त्यामुळे ते नक्कीच महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमधला हा प्रश्न त्यांनी सॉल्व्ह करतील हे आम्हाला ठाम विश्वास आहे. महिला आयोगाच्या जी रुपाली चाकणकर आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? महिला आयोगाच्या ज्या रुपाली चाकणकर आहेत ह्या नक्कीच आम्हाला प्रश्न आहे की त्या महिला आहेत का नाही. कारण आज आपण बघतोय की मुली जर सुरक्षित नाहीयेत तर त्यावर आपण झालेल्या घटनेवर लाछा न उलटता आपण त्या झालेल्या घटनेचा पुरेपूर असा तळागाळापर्यंत जाऊन त्या बाबतीतला विचार केला पाहिजे आणि कोण आरोपी आहे त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी पुढे आलं पाहिजे होतं. त्यांनी ते न करता त्यांनी त्या ज्या मुलीवर ज्या डॉक्टर मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि तिनं आत्महत्या केलेली आहे तिच्यावरच त्यांनी बोललेलं आहे. म्हणून हे खरंच किती निंदनीय गोष्ट आहे. एक महिलाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आम्हाला रुपाली ताई पाटील चाकणकर ज्या आहेत त्यांच्यावर आम्ही जाहीर निषेध करतो. ओके, आता वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय राहणार आहे? या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इशारा देण्यात आलेला आहे. जर या 1 महिन्याच्या आतमध्ये यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अल्टिमेटम दिलेलं आहे. यापुढे जर पार्थ पवाराला जर आरोपी म्हणून जर सादर नाही केलं आणि अजित पवार यांनी नैतिकतेच्या जबाबदारीवर जर राजीनामा नाही दिला तर संबंध महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी मोर्चे व बंद महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. हेच आपण पाहिलं, वंचित बहुजन आघाडीचे हे पदाधिकारी होते. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं, धरणे आंदोलन. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे. तर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे मराठवाडा प्रतिनिधी उत्तमजी लोखंडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण अधिक संवाद साधणार आहोत की नेमकी काय माहिती मिळते उत्तमजी? बहुजन आघाडी शहर लातूरच्या वतीने आंबेडकर चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले आहे आणि त्या संपदा मुंडे आणि पुणे येथील महारवतनाच्या जमिनीबाबत जे 1800 करोडची संपत्ती 300 करोडमध्ये खरेदी व्यवहार झालेला आहे, त्या व्यवहाराचा बोगस व्यवहाराचा शोध घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही हात आहे का या संदर्भात जबाबदो आंदोलन लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेलं आहे. जोपर्यंत जबाब भेटत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडणार आहे. या संदर्भात आज लातूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे कलेक्टर मॅडम ठाकूर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आज लातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. तरी पाठपुराव्यासाठी माननीय जिल्हा अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आलेलं आहे.